नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. इसाप हा एक गुलाम होता. आपल्या विद्वत्तेच्या जोरावर त्यानं समाजात अत्युच्च असं स्थान निर्माण केलं. ज्या धनाढ्यानं इसापला विकत घेतलं होतं त्याचं नाव होतं स्कॅन्झिनेथस. इसाप आपल्या आचरणातून स्कॅन्झिनेथसला सतत शिकवण द्यायचा. ज्या काळी रोममध्ये सार्वजनिक स्नानगृह असत त्यावेळी सज्जन लोक सार्वजनिक स्नानगृहामध्ये आंघोळ करत असत. एकदा स्कॅन्झिनेथसनं इसापला स्नानगृहात गर्दी आहे की रिकामं आहे ते बघून यायला सांगितलं. इसापनं जाऊन बघितलं तर तिथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढ्या त्याचं लक्ष स्नानगृहाच्या दाराबाहेर पडलेल्या एका मोठ्या दगडाकडे गेलं. अनेक लोक त्या दगडाला अडखळून पडत होते. दगड रस्त्यात हा कसा काय ठेवलाय म्हणून शिव्या देत होते. पण तो दगड काही उचलून कोणी बाजूला ठेवत नव्हतं. तेवढ्यात एक माणूस आला. तोही त्या दगडाला अडखळून पडला. त्यानंही एक शिवी हसडली, पण त्यानं तो दगड उचलून दूर ठेवून दिला आणि मगच तो स्नानगृहात गेला. हेच बघून इसाप घरी गेला आणि मालकाला सांगितलं की स्नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आलाय. मग काय, आंघोळीच्या पूर्ण तयारीनिशी स्कॅन्झिनेथस स्नानगृहामध्ये पोहोचला आणि बघतो तर का तिथे प्रचंड गर्दी. त्यावेळेस त्यानं इसापला विचारलं, अरे तू तर म्हटला होता इथे एकच माणूस आहे, इथे किती गर्दी आहे? यावर इसाप उत्तरला, इथे रस्त्यात एक दगड पडला होता. इथे येणारा प्रत्येक जण दगडाला अडखळून पडत होता, शिव्या देत होता, पण दगड उचलून ठेवण्याचं शहाणपण मात्र एकानंच दाखवलं. त्यामुळे फक्त एकच माणूस आहे असं मी तुम्हाला सांगितलं. यावर इसापचा मालक निरुत्तर झाला. या छोट्याशा बोधकथेचं मोठं तात्पर्य हे की फक्त जिवंत असणं ही काही ओळख नाही आहे. जीवनाचा सदुपयोगच आपल्याला स्वतंत्र ओळख देऊ शकतो. आपल्या आयुष्याचा इतरांनाही उपयोग व्हावा हेच खरं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.